इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत सर्व तीर्थ टाकेत बुद्रुक येथील कातकरी वस्तीत गेल्या 2 दिवसांपासून बरसत असलेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी झोपडपट्टी घरांमध्ये घुसले आणि सर्व कातकरी वस्तीतील कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले। संबंधित आपत्ती प्रशासनाला ही बाब सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे देखील कळवली, परंतु स्थलांतर वगळता या बांधवांना उपजीविकेसाठी कोणतीही मदत केली गेली नाहीये। याची थेट दखल सर्व तीर्थ टाकेतबू येथील प्रसिद्ध राम सीता लॉन्सचे संचालक सामाजिक कार्यकर्ते गोरगरिबांच्या कायम सेवेत कार्यतत्पर असणारे राजेंद्र घोरपडे यांनी घेतली आहे व सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, शांताराम भांगे यांच्या समवेत प्रत्यक्षात या कातकरी वस्तीची पाहणी केली आहे। परिस्थिती बघताच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे यांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी स्थानिक प्रशासनाची चांगलीच विकेट घेतली आहे। राहण्यासाठी जागा नाही, घरातील जीवनावश्यक वस्तूंचे पावसाच्या पाण्याने मोठे नुकसान झाले, आम्ही राहायचं कुठं, चूल कशी पेटवायची अशा विवंचना व्यथा आदिम कातकरी बांधवांनी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, राजेंद्र घोरपडे यांच्याकडे मांडतात। त्वरित ग्रामविकास अधिकारी तहसीलदार यांच्याशी संपर्क करत गावातील ग्रामपंचायत हॉलमध्ये सर्व कुटुंबांची राहण्याची सोय केली आहे। तसेच या सर्व ग्रामस्थांची सध्याची परिस्थिती बघता राजेंद्र घोरपडे व त्यांच्या संपूर्ण मित्र परिवार टीमने लगेचच सर्व नुकसानग्रस्त कातकरी कुटुंबांना तात्काळ प्रत्येकी 5 किलो तांदूळ, साखर, चहा पावडर व बिस्किटांचे जीवनावश्यक किटसह वाटप करण्यात आले। लहान मुलांना बिस्किटांचं वाटप करताच त्यांच्या चेहऱ्यावर मोठे हास्यमय समाधान बघायला मिळालं। टाकेच्या कातकरी कुटुंबांच्या निर्माण झालेल्या परिस्थितीला पूर्णतः स्थानिक ग्रामपंचायत व सरपंच, उपसरपंच जबाबदार असून ग्रामपंचायतने त्यांच्या काळात पूर्णतः पैसा निधी व 15 वायुक्त निधीचा फक्त टक्केवारीसाठी वापर केलाय। गोरगरीब जनतेचा पैसा फक्त स्वतःची घरे भरण्यासाठी केला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे यांनी केलाय। गेली 4-5 वर्षांपासून सतत पाठपुरावा करत असून सुद्धा व जणमण घरकुले मंजूर असून सुद्धा स्थानिक पुढारी व प्रशासनाने अजिबातही कातकरी वस्तीतील गटार, नाले, घरकुले, संरक्षण भिंत याची अजिबातही दखल घेतली नाहीये। गटारी फक्त नावालाच पैसे उकळण्यासाठी बांधून ठेवल्या, त्यामधून साधे पाणी पास होत नाही। याबाबत इगतपुरी तहसील पंचायत समिती कार्यालयात अनेकदा आंदोलन, उपोषण, बिराड मोर्चा काढण्यात आला, परंतु गटविकास अधिकारी यांनी आजपर्यंत आम्हाला फक्त आश्वासन दिलंय, यापुढे जर आमच्या कातकरी वस्तीतील ग्रामस्थांचा प्रश्न कोणी सोडविला नाही व पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली व संबंधित प्रशासनाने आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही सर्व कातकरी कुटुंब बिराडसह इगतपुरी तहसील व पंचायत समिती कार्यालयाच्या मुख्य दालनात येऊन राहू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे व सर्व आदिम कातकरी बांधवांनी प्रशासनाला दिलाय। या सर्व कामांची व परिस्थितीची त्वरित चौकशी लावण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचं राजेंद्र घोरपडे यांनी सांगितलंय। यावेळी टाकेत येथील अतिवृष्टीच्या पाण्यामुळे नुकसानग्रस्त कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वाटप करताना सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे, राम शिंदे, शांताराम भांगे, डॉक्टर श्रीराम लहावटे, दिलीप बांबळे, दौलत बांबळे, संग्राम पाटील, बाळू मुकडी, ज्ञानेश्वर भले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि ते गेले भिजून दादा आमचे एवढं पाणी घरामध्ये आलं। गोदा मावशी 2 मिनिटे आहे। कोण शहरामध्ये 1-1, 2-2 डिलिव्हरी बाया झाल्या, ऑपरेशनच्या बाया झाल्या, राहावा कुठं, पोरं न्यावा कुठं, आम्हाला पंचायत देतात उघडून, आम्ही जावा कसं काय। आता ते पोरं संडास करतील, जेवण खावण्याची त्यांची व्यवस्थित कशी काय होईल। वर्ष बसवलं त्याच्यातून आखं पाणी, राहायचं कुठं, काय खायचं कुठं, काय राहायचं कुठं। आता आम्ही बरं किती जागा नाही, 5-10 वर्षापासून आपण हा प्रश्न कोणी दखल घेतोय का? अर्ज फाटे केले, तहसील कार्यालयात गेलो, बीडीओ कडे गेलो, सगळं गेलो, कोणी अधिकारी तरी पाहायला आला का इथे? कोणी नाही पाहायला आलं। मावशी आता ते तिकडं बोलून बोल ना, आता कोण आमची परिस्थिती पाहत, कोण येतं आम्हाला पाहायला? आता 4 वर्ष झाले, 4 वर्ष, पण आम्हाला काय कोणी विचारलं नाही का ह्या लोकांना घरकुल द्यावा, का ह्या लोकांची सोय करावा। अजिबात कोणी बोललं नाही, अजिबात कोणी आलं नाही नाही आता पाणी ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।